नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी नगर परिषद शहर पथविक्रेता समितीची निवडणूक संपन्न. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे शहर पथविक्रेता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजप व ताराराणी आघाडीचे 5 उमेदवार निवडून आले. महिला सर्वसाधारण प्रवर्गातून मनीषा अमोल हादगिने, इतर मागास प्रवर्गातून संतोष बाळासू परीट व अल्पसंख्याक प्रवर्गातून रोहित सुभाष नाकील यांची बिनविरोध निवड झाली व सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून 2 जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात होते. एकूण मतदार 36 होते. त्यांना प्रत्येकी 2 मतांचा अधिकार होता. 7 मतदारांनी एकच मतदान केल्याने एकूण 65 मते पडली. अरुण बडवे यांना 21 मते, संदीप कांबळे यांना 24, संताजी पाटील यांना 16 मते तर सागर शेटके यांना 4 मते मिळाली. सर्वसाधारण पुरुष अरुण बडवे व संदीप कांबळे हे दोघेजण निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अजय नरळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत तारळ, मतमोजणी अधिकारी रोहित कनवाडे व रामचंद्र मुधाळे यांनी काम पाहिले. मतदान केंद्राध्यक्ष श्रद्धा गायकवाड, सहाय्यक सूर्यकांत खोत, केराबाई नवले यांनी मतदान घेतले. यावेळी माजी नगरसेवक व जवाहरचे संचालक सूरज बडगे, माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, माजी नगरसेवक रफिक मुल्ला, भाजप शहराध्यक्ष सुभाष कागले, मनसे तालुकाध्यक्ष व माजी नगरसेवक दौलतराव पाटील, संजय निकम, शिवसेनेचे राजेंद्र पाटील, रोहित पाटील, पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील, उदय कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, प्रभाकर कांबळे, हेड कॉन्स्टेबल एकनाथ भांगरे व पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात ही निवडणूक पार पाडण्यात आली. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.